हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं स्वागत आहे इट्स मीताज व्लॉग या चॅनलला. तर आज मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याचं नाव आहे कलेजी सुक्का मसाला. तर चला बघूया आपण कसं करायचं आहे कलेजी मसाला. तर त्यासाठी मी घेतलेली आहे 1/2 किलो कलेजी. स्वच्छ धुवून घ्यायची आहे कलेजी आणि छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मी 2दा-3दा ती पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला बॉईल करून घेणार आहे. मी नेहमी कलेजी आहे ही आधी बॉईल करून घेते. मग त्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकून ही कलेजी मी मस्त छानपैकी बॉईल करून घेणार आहे. थोडीशी शिजवून घ्यायची आहे, जास्तच नाही शिजवायची, कारण का नंतर आपल्याला मसाल्यामध्ये पण ती शिजवून घ्यायची आहे. मग आता ह्याच्यासाठी पुढची तयारी आपल्याला करायची आहे मसाल्याची. तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टमॅटो, लसूण आणि मी इथे ना प्रकाश तयार कालं वाटण आणि प्रकाश मसाले लाल वाटण हे असे 2 वाटण मी घेतलेले आहेत. पण आता मी ह्याच्यामध्ये तयार हे कालं वाटणच यूज करणार आहे. हे प्रकाश मसाल्याचं ना तयार वाटण असतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच घालायला लागत नाही. हे ऑलरेडी या वाटणामध्ये सगळं असतंय. तर मी यावेळेस आता ह्याचं काळं मटण करणार आहे, कालं वाटण घेणार आहे वापरायला. तर आता आपण पॅन घेऊया, पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले आहेत आपले ते टाकून घेऊया. ते चांगले शिजवून घेऊया त्याच्यामध्ये. नंतर कांदा टाकूया. कांदा शिजवून घ्यायचा छानपैकी आणि मग त्याच्यानंतर आपण त्यामध्ये लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे. दोन्ही पण छान असे ब्राऊन होतपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे प्रकाश मसाले आहे त्याचं वाटण घ्यायचं आहे. ते थोडं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं ओलं करून घ्यायचं आहे. तर ते तुम्ही आधी करून ठेवलं तरी चालेल. आणि मग ते वाटण असं ओलं झालं की आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहोत तेलामध्ये वाटण. आणि छानपैकी वाटण सुद्धा असं तेल कांद्यामध्ये नीट भाजून घेतलं पाहिजे, मग ते जरा छान लागतं. आणि त्याच्यानंतर आपण आपले सगळे जे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी परत एकदा ते वाटण आहे ते नीट शिजवून घ्यायचे. छान तेल सुटलं पाहिजे असं वाटणाला. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो पण छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता आणि नंतर आपण ते थोडं असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. छानपैकी मस्त असं वाटण शिजलं की मसाल्यामध्ये चव चांगली येते. आणि त्याच्यानंतर आपण जी बॉईल केलेली कलेजी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा छान परतून घ्यायची मसाल्यामध्ये. आणि नंतर कलेजी ही छान शिजवून घ्यायची आहे. आपण थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. मी जास्त रस्सा नाही करत आहे, सुक्का मसाला करणार आहे, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग ते थोडं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण थोडं 5 मिनिटासाठी ही कलेजी परत अशी वाफवून घ्यायची आहे, कारण का आधीच बॉईल करून घेतली होती. तर अशी आपली मस्त कलेजी फ्राय तयार झालेली आहे सुक्का. तुम्ही भाकरी भात बरोबर खाऊ शकता. असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला बाय, भेटूया पुन्हा.